पाहत आहोत. अयोध्येमध्ये भगवान श्रीरामाचं रामलल्लाचं मंदिर झाल्यानंतर ज्या काही बातम्या आता आपल्या डोळ्यासमोर येत आहेत, हे भाजपचं हिंदुत्व तुम्हाला पटतंय का? ज्या भाजपने प्रत्येक निवडणुकीत गेल्या 2 दशकांमध्ये घरोघरी जाऊन हिंदुत्वाचा प्रचार केला, ज्या भाजपने, ज्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी येऊन सांगितलं की श्रीरामाच्या नावावर आम्हाला मतदान करा, प्रत्येक मंदिरात जाऊन सांगितलं असेल, प्रत्येक घरोघरी जाऊन सांगितलं असेल की तेच हिंदुत्वाचे पाईक आहेत, तेच हिंदुत्वाचे रक्षणकर्ते आहेत, त्यांना मतदान करा. आज आपण बघतोय की जे स्वतःला चौकीदार बोलत होते ते असली कोण आहेत? आयुष्यभर पूजापाठ करत असतात, 20-20 तास मंदिरात घालवतात, 1400 कोटी घेऊन करणार काय हे पुजारी? मला सांगा. हे पैसे गेलेत भाजपच्या हातात, हे पैसे गेलेत. आपले जे खासदार सोडले ना, 4-6 खासदार तोडले ना, असेच खासदार तोडायला पैसे घेतात. गोरगरीब जनतेचे, प्रामाणिक लोकांचे पैसे तुम्ही एखादं काहीतरी मागता देवाकडे, आपण ते दानपेटीत टाकतो, खिशात जेवढे येतील तेवढे टाकतो. आपण विचार नाही करत 500ची नोट आली की 2000ची नोट आली की अमुक आलं की अमुक आलं. पण भाजप म्हणजे कदाचित आता नाव बदलायला लागेल, भारतीय जनता पार्टी नाही तर बाबर जनता पार्टी झालेली आहे. ही भाजप म्हणजे भारतीय जनता पार्टी नाही, बाबर जनता पार्टी झालेली आहे. खरोखर जेवढे आपल्या देशाच्या इतिहासात मंदिरांवर कधी बुलडोझर चालला नाही, तो आता चालायला लागलेला आहे. की माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्याने भाजपला दाखवलं हिंदुत्व काय आहे, या देशाला हिंदुत्व म्हणजे काय आहे हे आपण दाखवलं. आणि आज देखील आपलं हिंदुत्व तेच आहे. हिंदुत्व आपलं स्वच्छ आहे, हिंदुत्व आपलं साफ आहे. हृदयात राम, हाताला काम आणि शेतमालाला दाम, हे आपलं हिंदुत्व आहे. पण दुर्दैवाने आपण ज्या पक्षासोबत होतो, ज्या भाजपासोबत होतो, त्यांनी हिंदुत्व हे स्वतःसाठी वापरलं. त्यांनी हिंदुत्व हे निवडणुकीसाठी वापरलं. त्यांनी हिंदुत्व हे राजकारणासाठी वापरलं. त्यांनी हिंदुत्व हे स्वार्थापोटी वापरलं. आज मुद्दाम इथे हनुमानाचं दर्शन घ्यायला आलो, त्याचे आशीर्वाद घ्यायला आलो, मारुतीचे आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे. कारण ह्याच हनुमानाच्या छातीमध्ये भगवान श्रीराम आहे, लक्ष्मण आहे, सीतामाई आहे. हनुमानाच्या समोर आपण म्हणतो ना, जय सियाराम, जय श्रीराम म्हणतो की नाही आपण? आज इथे हनुमानजी इथे आहेत स्टेजवर, मी त्यांना नमस्कार केला आल्या. पण फरक हा आहे, जे खरे हिंदू आहेत, जसं तुम्ही आणि आम्ही आहोत, आपण भाजपसारखे सगळीकडे बोलत नाही ना, आम्ही हिंदुत्वात आहे, आमच्या रक्तात हिंदू आहे, आमचं रक्त भगवा आहे. पण जे भाजपचे लोक आहेत, 2 दिवसापूर्वीचा 3 दिवसापूर्वीचा व्हिडिओ मी तो टाकलाय, फोटो माझ्या सोशल मीडियावर पण टाकलेला आहे, तुम्ही पाहिलं असेल. संतोषजी त्यांचे जे अध्यक्ष आहेत, भाजपचे अध्यक्ष आहेत नितीन नवीन, त्यांच्या रोड शो मध्ये त्यांचं स्वागत करताना हनुमानाला नाचताना दाखवलं. माझा ठाम विश्वास बसलेला आहे की भाजप ना कुठच्या देवामध्ये मानतं, भाजपचे नेते कुठच्या धर्मामध्ये मानत नाहीत, कुठच्या देवामध्ये मानत नाहीत. नाहीतर देवांचा अपमान किंवा मंदिर लुटण्याचा कार्यक्रम जो त्यांनी देशभरात लावलेला आहे तो त्यांनी असा केला नसता.